काय मागण्या आहेत वारकरी संप्रदायाच्या आणि कशा पद्धतीने सरकार ते पुढे घेऊन जातं? संत साहित्य परिषदेचं हे 13वं संत साहित्य संमेलन आहे. मला असं वाटतं की जे ठराव दिलेत त्याच्यामध्ये काहीच मागण्या नाहीत आणि वारकऱ्यांनी मागण्या केलेल्या देखील नाहीत, महाराजांनी केलेल्या देखील नाहीत. त्यांचं फक्त म्हणणं आहे की संत साहित्य जे आहे किंवा संत परंपरा आहे त्याच्यामागे राजाश्रय शासनानं उभा केला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत ह्या दूर केल्या पाहिजेत, एवढंच त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. मुख्यमंत्री महोदय असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्याशी मी एक विस्तृत बैठक लावणार आहे आणि त्याच्यातनं अनेक यांच्या अडचणी दूर होतील. राज्यातील जे तीर्थक्षेत्र आहेत, तिथे नद्या आहेत, मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. इंद्रायणीसारख्या नदीचं पाणी पिऊ नये असं प्रशासनाला आवाहन करावं लागलं, इतकं प्रदूषण आहे. आपल्याला त्याच्यात देखील एक माहिती सांगतो की इंद्रायणी आणि पवना नदींचं जे अशुद्धकरण जे झालेलं आहे त्याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना त्यांनी एक ऑर्डर पास केलेली आहे की इंद्रायणी आणि पवना या नद्या साफ झाल्या पाहिजेत, स्वच्छ झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी माझा विभाग MIDC, PMRDA, PMCC आणि पर्यावरण असं कॉन्ट्रीब्युशनमध्ये आम्ही एक फार मोठं काम तयार करतो आहे. ते जवळजवळ 2,500 ते 3,000 कोटीचं आहे आणि त्याच्यातनं इंद्रायणी आणि पवना नदी शुद्ध करण्याचं काम हे फार मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्र शासन हातात घेणार आहे. वारकऱ्यांनी मागणी केली आहे की पंढरपूरची विठ्ठल महाराजांची मूर्ती आहे, त्याची झीज झालेली आहे, त्यावर काय उपाययोजना करणार आहे? मला असं वाटतं की याच्यावर मी माहिती न घेता बोलणं हे योग्य ठरणार नाही, कारण तो संवेदनशील विषय आहे. मी सगळ्या इथल्या माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करून त्याच्यावर वक्तव्य करणं हे योग्य राहील. कारण शेवटी अशा या गोष्टी ज्या आहेत त्या भावनिक असतात, त्याच्यामध्ये माहिती नसताना जर कोण बोललं तर त्याचा विपर्यास केला जातो. म्हणून मी माहिती घेऊन याच्यावर नक्की बोलेन. संभाजीनगरमध्ये आहे, मात्र दंगल ही नागपूरमध्ये होती. पूर्वनियोजित आहे काय? मला असं वाटतं की आपण संत साहित्य परिषदेवर आज बोलू, संत साहित्यावर बोलू, संत वाणीवर बोलू, ज्ञानेश्वरांवर बोलू, नामदेवांवर बोलू, तुकारामांवर बोलू. जे काय राजकीय बोलायचे ते आमचे नेते बोलत आहेत, मी देखील बोलतो आहे. त्याच्यामुळे जे काय नागपूरला घडलं किंवा छत्रपती संभाजीनगरला काय जे आहे त्याचा आणि ह्या साहित्य संमेलनाचा, संत साहित्य संमेलनाचा काही संबंध नाही. परंतु तिथं देखील योग्य त्या ज्या काही कारवाई आहेत ते शासन म्हणून आम्ही करू. आपण उद्योगमंत्री आहात, जे दंगलीचं वातावरण आहे तर बाहेरचे उद्योग महाराष्ट्रात येतील का? काय परिणाम होईल? याचं उत्तर काल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेलं आहे. एखादा घटक एखादा एरियामध्ये दंगल भडकवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा कुठेही परिणाम झालेला नाही. ते जे समाजकंटक होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची भूमिका शासनाने घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ, महाराष्ट्रातले सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कशा पद्धतीनं उद्योजकाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत हे त्यांच्यापर्यंत मेसेज गेल्यामुळंच यावर्षी 15,70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू शकलो. परंतु समाजकंटक अशा पद्धतीनं जाती धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणार असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. राज ठाकरेंचे सगळ्या आमदारांवर टीका करताना म्हणतात की एक खोक्या बैचं काय घेऊन बसलं, सगळे बसलेले जे आहेत आमदार ते सगळे खोकी घेऊन बसले. नाही, मी ते ऐकलं नाही. मी इकडे त्यांनी त्याला संदर्भ देऊन असं का म्हणतात? नाही, मला असं वाटतं की आज आपण संतांच्या कार्यक्रमामध्ये होतो त्याच्यामुळं त्यांनीच आपल्याला शिकवण दिलेली आहे. जरी समोरच्यानं वाईट काय बोललं तरी अशा कार्यक्रमांमध्ये, अशा वातावरणामध्ये त्यांच्यावर टीका करू नये. त्याच्यामुळे संतांच्या कार्यक्रमाला आलेला असल्यामुळं मी त्याच्यावर काही बोलत नाही. परंतु राजकीय म्हणून हे उद्या मला प्रश्न विचारतील तेव्हा मी त्याचं उत्तर देईन. तुकाराम महाराजांनी म्हटलं ते मी म्हणणं योग्य, त्यांनी म्हटलं म्हणून मी म्हणणं हे योग्य नाही. अनुकरण कशाला? मी काय सांगितलं तुम्हाला की संत साहित्याच्या कार्यक्रमामध्ये राजकारणावर बोलणं उचित आहे असं मला वाटत नाही. पुढच्या वेळी शिर्डीमध्ये नक्की पक्षाच्या कार्यक्रमाला येईल ते तुम्ही जो राजकीय प्रश्न विचाराल त्याच तोडीचं उत्तर मी देईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.